मुंबईच्या पूर्व उपनगरातही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना नोकरदार वर्गाला 2 ते 3 फूट पाण्यातून प्रवास करावा लागतोय। मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडूप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय आणि यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यासही सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी। मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि त्याचा सरळ परिणाम आपण जर बघितला तर मुंबई उपनगरातील जे सखल भाग आहे त्यावर पाहायला मिळत आहे। सध्या आहे घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि या ठिकाणची जर स्थिती बघितली तर इथून बाहेर जर आलं रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण रस्त्यावर जणू काही नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणावर आपण जर बघितलं तर जे चाकरमाने आहेत ते रेल्वे स्थानकात ये-जा करत असतात। त्याचबरोबर इथून जी बसेस सेवा आहे बेस्टच्या बसची ती मुंबईभर या ठिकाणी सुरू असते आणि त्याचबरोबर रिक्षा स्टँड देखील आहेत। मात्र स्टेशनच्या बाहेर आपण जर बघितलं तर घाटकोपरच्या साधारणतः जवळजवळ 2 ते 3 फुटापर्यंत पाणी आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहे आणि अशातूनच ज्या वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू आहे। एकूणच मुंबईच्या पूर्व उपनगरामधील मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, मानपूरचा परिसर असेल, पश्चिम उपनगरामधील अंधेरी, कांदिवलीचा परिसर असेल आणि मुंबई शहराचा परिसर असेल, या ठिकाणी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे जे सकल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी भरण्याची समस्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अजूनही लोकल व्यवस्था जी आहे ती सुरळीत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। सुमारे अर्धा ते पाऊण तास जो पाऊस आहे तो मुंबईच्या उपनगर असेल, शहर असेल, या सगळ्या परिसरांमध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असाच पाऊस अजून काही वेळ जर पडत राहिला तर मात्र जे चाकरमाने कामासाठी ज्यांना बाहेर पडतील त्यांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई।